नमस्कार मंडळी. आपण मागच्या वेळेला जेव्हा भेटलो होतो, तेव्हा आपण नवा धडा सुरू केला आहे. नवीन टर्मचा नवा पहिला धडा आणि त्याच्यामध्ये लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा जो मुद्दा आपण सुरू केला होता, त्याचा पहिला भाग आपण मागच्या वेळेला केला होता. आपल्या कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये इफ यू लूक ॲट द बॉडी ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दॅट कॅन बी अ मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर अ प्लांट ऑर अ बिग डेव्हलप्ड ॲनिमल. यू कॅन टेक एनी एक्झाम्पल. पण कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडी प्रोसेसेसना जेव्हा आपण बघतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही प्रोसेसेस ह्या ऑटोमॅटिक होतात, काही प्रोसेसेस ह्या बाय चॉईस होतात. तर ह्या सगळ्या बॉडी सिस्टमला कोऑर्डिनेशनची गरज असते आणि ह्या पूर्णच्या पूर्ण सिंगल सेल किंवा मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कोणत्याही दोघांमधल्या कोणत्याही ॲनिमलचा विचार केला, तर तो सुसूत्रीकरण त्याला आपण कोऑर्डिनेशन जे म्हणतो, ते कोणामुळे होतं, ते कसं होतं? एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी सुरू असतात. एका लिव्हिंग सेलमध्ये एकाच वेळेला रेस्पिरेशन सुरू असतं, सर्क्युलेशन सुरू असतं, डायजेशन सुरू असतं. काही वेळेला लोकोमोशन पण सुरू असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेला सुरू असतात आणि याच्याच बरोबर बाहेरचे सेन्सेस सुद्धा त्या बॉडीला कळतात. सो सेन्सरी म्हणजेच काय नर्व्हस सिस्टम ह्याचा सुद्धा समावेश आणि त्याचं कार्य सतत सुरू असतं. ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते जी असते एक्सक्रीशन. जी सतत सुरू असते. आपल्या शरीरामध्ये आता आपण डेव्हलप्ड ऑर्गॅनिझमचा विचार केला तर कोणत्याही डेव्हलप्ड ऑर्गॅनिझमच्या शरीरामध्ये कंटिन्युअसली ब्लड फिल्ट्रेशन सुरू असतं, जे किडनीजमध्ये होत असतं. तसंच हे झालं ॲनिमल्सचं. मग प्लांट्समध्ये काय होतं? प्लांट्समध्ये सुद्धा सायमल्टेनियसली खूप प्रोसेसेस सुरू असतात. फॉर एक्झाम्पल दिवसभराचा जर आपण वेळ बघितला तर ड्युरिंग सनलाईट जेव्हा केव्हा त्यांच्याकडे सनलाईट असतो प्लांट्सच्या आजूबाजूला, तेव्हा ते फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करतात. फोटोसिंथेसिस इज अ केमिकल रिएक्शन. त्याच्यामध्ये त्यांना आजूबाजूला पाणी, कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्याकडे असलेलं क्लोरोफिल इन प्रेझन्स ऑफ सनलाईट ह्या सगळ्याचा वापर करून स्वतःचं फूड इन दी फॉर्म ऑफ शुगर बनवणं. ही काइंड ऑफ केमिकल फॅक्टरी प्लांट्समध्ये सुरू असते. त्याचबरोबर झायलम आणि फ्लोएम हे जे दोन त्याचे ट्यूब्स आहेत. झायलम खालनं पाणी वर घेऊन जाणं आणि फ्लोएम वरनं फूड सगळीकडे ट्रान्सफर करणं, हा ट्रान्सपोर्टचा कामाचा भाग पण प्लांट्समध्ये सुरू असतो. जसं आपल्या बॉडीमध्ये जसं कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या म्हणजे ॲनिमलच्या बॉडीमध्ये एक्सक्रिशनसाठी किडनीज आहेत किंवा घाम येतो आपल्या शरीरातनं, पाण्याबरोबर नको असलेले काही पदार्थ शरीरातनं बाहेर टाकले जातात. तसंच प्रत्येक प्लांट्समध्ये सुद्धा एक्सक्रिटरी सिस्टम आहे आणि त्याच्यामध्ये नको असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्याची त्यांना मुभा आहे. जसं कुठल्याही झाडाची तुम्ही जर सालं बघितली म्हणजे त्याच्या बुंध्यावरती आपण बघतो असे काहीतरी थर जमा झालेले असतात आणि ते कालांतराने खाली गळून पडतात. तर ते दुसरं तिसरं काही नाही. त्या प्लांट्सला नको असलेल्या गोष्टी साचलेल्या प्लांट एक-एक करून बाहेर टाकतं आणि ते तिथे चिटकून राहतं, कालांतराने खाली गळून पडतं. सेम एक्झाम्पल आहे पानं पिकणं म्हणजे तर प्रत्येक झाडाला एका विशिष्ट कालावधीनंतर त्याची पानं मॅच्युअर होणं, गळणं, नवीन पानं येणं ही नॅचरल प्रोसेस असते. तर त्या पानांमध्ये सुद्धा नको असलेल्या गोष्टी जमा होऊन खाली पडून जातात. म्हणजे झाडापासून त्या लांब होतात. ही नॅचरल प्रोसेस आहे आणि ह्याला म्हणतात रिसायकलिंग किंवा आपण त्याला म्हणू शकतो क्लीनिंग प्रोसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर आपल्या लेसनमध्ये आपण अशा अनेक लाईफ प्रोसेसेसचा ऑलरेडी अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. आता जर आपण त्याला क्विक रिकॅप बघूया आणि मी पी शेअर करते तुमच्याबरोबर. लाईफ प्रोसेसेस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपण काय-काय बघितलं आणि काय बघणार आहे. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर ह्या लाईफ प्रोसेसेस मधली सगळ्यात पहिली प्रोसेस आपण बघितली जी होती, लाईफ प्रोसेसेस कोणत्या-कोणत्या असतात, ह्याचा एक जनरल आपण एक ग्लान्स घेतला होता. ट्रान्सपोर्टेशन सिस्टम इन प्लांट्सची पहिली सिस्टम आपण डिस्कस केली होती. जसं आपल्या शरीरामध्ये ब्लड आहे, सर्क्युलेटरी सिस्टममध्ये, जे सगळीकडे कनेक्टेड आहे. आपण जे काही खातो, जो काही ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये येतो, जी काही एनर्जी जनरेट होते आपल्या बॉडीमध्ये, ते सगळं सगळीकडे फिरवण्याचं काम ह्या आपल्या बॉडीमधल्या ब्लडने केलं जातं. दॅट इज अ कनेक्टिव्ह टिश्यू. पण प्लांट्समध्ये झायलम आणि फ्लोएम नावाचे स्पेशल ट्यूब्स असतात. जसे आपल्याकडे पाण्याच्या पाईप्स असतात, तसेच प्लांट्सच्या मध्ये बुंध्यामध्ये त्याच्या स्टेममध्ये हे झायलम आणि फ्लोएम असतात. झायलमचं काम असतं पाणी नेणं आणि फ्लोएमचं काम असतं फूड आणणं. जिकडे तयार होतं तिकडनं सगळीकडे पसरवणं. ते आपण मगाशी बोललो ते स्पेशलाइज्ड व्हॅस्क्युलर टिश्यूज असतात. ठीक आहे. आता ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स कसं होतं? तर रूट्स जे असतात ते पाणी खेचून घेतात आणि वरपर्यंत सगळीकडे पोहोचवतात. आणि हे 2 पद्धतीने होतं. एक तर आहे रूट्स मध्ये डेव्हलप झालेलं प्रेशर. आजूबाजूला पाणी आहे मातीमध्ये आणि सॉरी ते पाणी मुळांच्या जमिनीला कनेक्टेड असलेल्या सेल्समध्ये येणार.
ह्याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमेबिलिटी. बाहेरचं पाणी तर यायला पाहिजे, पण माती नाही यायला पाहिजे. पाण्याबरोबर डिझॉल्व्ह झालेले मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स जे काही आहेत त्या पाण्याबरोबर रूट्समध्ये म्हणजे त्या वनस्पतीच्या मुळांमध्ये एंटर करतात. आता ज्या सेलमध्ये ते पाणी असतं ते असे फुगतात आणि त्याच्यामध्ये प्रेशर डेव्हलप होतं. ह्या प्रेशरमुळे ते काय करतं, जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडे म्हणजे आपोआप पाणी पुढे ढकलतं. वरच्या सेलकडून आणखीन वरती, वरच्या सेलकडून आणखी वरती. आता खालच्या सेलमध्ये पाणी कमी झालं, पण त्याच्या खाली पाणी ऑलरेडी भरलेलं आहे. म्हणजे परत इकडनं पाणी इथे देणं, हा सेल भरणार, हा ते वर देणार. ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू राहते, चालू राहते, चालू राहते आणि म्हणून खालून वरपर्यंत पाणी प्रत्येक वरच्या सेलपर्यंत पोहोचलं जातं. रूट प्रेशरमुळे. दुसरं ट्रान्सपिरेशन पुल. वनस्पतींच्या पानांमध्ये ऑल द लिव्हिंग प्लांट्स ऑन देअर लीव्स हॅव स्टोमॅटा. स्टोमॅटा या शब्दाचा अर्थ आहे ते एअर गॅस एक्सचेंज करणारे किंवा गॅशियस एक्सचेंज इनसाइड द प्लांट्स हे स्टोमॅटा मधनं होतं. जसं आपलं नाक आहे त्याच्यामधनं आपण गॅसेस एक्सचेंज करतो, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकणं, ऑक्सिजन घेणं, हे जसं आपल्या बॉडीमध्ये नाकाचं काम आहे तसं प्लांट्सच्या सरफेसच्या खालच्या बाजूला स्टोमॅटा असतात. तर स्टोमॅटाचं काम असतं त्याचे छोटे छोटे असे आशा शेपच्या बीन शेपच्या बियांसारखे 2 पार्ट्स असतात. ते उघडतात, बंद होतात. म्हणजे त्यातनं गॅसेस आत बाहेर करू शकतात. तर अशा या स्टोमॅटामधनं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची वाफही बाहेर पडते. ह्या प्रोसेसमध्ये बरंच पाणी वनस्पती घालवतात. ही रेग्युलर प्रोसेस आहे, त्यांची नॅचरल प्रोसेस आहे. फोटोसिंथेसिस मध्ये सुद्धा पाणी वनस्पतीच्या बाहेर टाकलं जातं. मग काय करायचं? पाणी तर लागतं. तहान लागते जशी आपल्याला लागते तशी वनस्पतींना पण तहान लागते. मग त्या वनस्पती पाणी खेचून घेतात. याला म्हणतात पूल. ट्रान्सपिरेशनमुळे त्या प्लांटमध्ये पूल तयार होतो. खेचलं जातं पाणी. खालचं पाणी वर खेचलं गेलं तर इथे कमी प्रेशर आणि त्याच्या खाली पुन्हा हाय प्रेशर. अशा पद्धतीने खेचल्या गेल्यामुळे, पाणी वर मागितलं गेल्यामुळे खालून पाणी आणखीन आणखीन दिलं जातं आणि ते वरती पसरलं जातं. अशा 2 पद्धतीमध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर हे प्लांट्समध्ये होतं. नंतर फूड आणि अदर सबस्टन्सेसचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं? आपण ऑलरेडी बघितलं की प्लांट्समध्ये फ्लोएम नावाचा जो स्पेशल टिश्यू आहे, जो फूड इकडनं तिकडे पोहोचवण्याचं काम करतो. तर त्याच्या स्ट्रक्चरमध्ये पण खूप सारे स्पेशलाइज्ड सेल्स असतात. ट्रान्सपोर्ट करण्याकरता, वेगळ्या गोष्टी ट्रान्सपोर्ट करण्याकरताचे काही डेव्हलपमेंट्स त्याच्यामध्ये असतात. आणि अशा पद्धतीने फूड हे फ्लोएम मधनं ट्रान्सपोर्ट केलं जातं. शिवाय त्याच्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले सिलेक्टिव्ह परमेबिलिटी, जसं पाणी तर यायला पाहिजे पण माती नाही यायला पाहिजे. त्याच पद्धतीने फूड ट्रान्सपोर्ट करण्याकरता पण फ्लोएमच्या टिश्यूज मध्ये पण सिलेक्टिव्ह परमेबिलिटी असते. आता एक्सक्रिशन इन प्लांट्स आपण बघितलं की मगाशी जसं आपण बोललो होतो की प्लांट्स मध्ये पण अनावश्यक असलेल्या गोष्टी बाहेर टाकण्याकरताच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की आपल्याला माहितीये की काही झाडांना कट केलं की त्याच्यामधनं चीक बाहेर येतो. तो चीक असाही बाहेर पडतो काही काही प्लांट्स मधनं. तर त्याला नको असलेले पार्ट्स बाहेर टाकण्याकरताचा एक पर्याय आहे. जसं की रबर असेल किंवा डिंक, हे जे पार्ट्स प्लांट्स मधनं बाहेर येतात ते त्यांना नको असलेले एक्सक्रिटरी प्रोडक्ट्स म्हणून बाहेर येतात. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ह्युमन बॉडीमध्ये ह्युमन्स आर द मोस्ट डेव्हलप्ड अॅनिमल्स. मग आपल्या शरीरामध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम इज द मोस्ट डेव्हलप्ड एक्सक्रिटरी सिस्टीम इन ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. कसं काय? तर आपल्या बॉडीमध्ये स्पेशल 2 स्ट्रक्चर्स आहेत ज्याचं नाव आहे किडनीज. त्या किडनीज मध्ये सगळं ब्लड जातं, फिल्टर होत राहतं, फिल्टर होत राहतं, फिल्टर होत राहतं. ह्याच्यामुळे काय होतं, सारखं सारखं आपण काहीतरी खात असतो, आपण श्वासोच्छ्वास करत असतो. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलमध्ये काहीतरी 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 अनावश्यक पदार्थ, ज्याला आपण नायट्रोजनस वेस्ट म्हणतो, तो तयार होत राहतो. मग हा सगळा जो वेस्ट आहे हा तिथे जमा करून नाही ठेवू शकत. सेल एवढूसा छोटूसा आहे आणि तो बऱ्याच प्रमाणामध्ये काही ना काही वेस्ट क्रिएट करतोय. प्रत्येक वेळा ते लगेचच्या लगेच क्लीन केलं गेलं पाहिजे, नाही ते जमा होत राहतं आणि त्याचा त्रास होत राहतो. सो अशा पद्धतीने ह्या पद्धतीमध्ये आपल्या बॉडीमध्ये किडनीज हे फिल्टरचं काम करतात. सगळंच्या सगळं रक्त त्या किडनीजच्या ग्लोमेरुलस त्याचं स्ट्रक्चर आहे. मस्त किडनीचं स्ट्रक्चर आपल्याला दिलेलं आहे पुस्तकामध्ये सुद्धा, की तो एक किडनीचा सेल त्याला आपण नेफ्रॉन म्हणतो. एवढा असा वाकडा तिकडा पाईपचा बनलेला असतो. हेलनेस लूप त्याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग असा बराच पाथ आहे. तो एक जो काही नेफ्रॉन आहे तो मेन डक्टला कनेक्ट होतो. अशी जसे की आपण म्हणतो ना की एका 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 घराचा जो ड्रेनेज आहे तो बाहेर मेन ड्रेनेजला कनेक्टेड असतो. असंच प्रत्येक किडनी मधला नेफ्रॉन हा मेन त्या डक्टला कनेक्टेड असतो आणि मग त्यातनं जे नको आहे ते मोठ्या पाईपातनं युरेटर मधनं
युरेटर युरेटरमध्ये 2 छोटे-छोटे पाईप्स असतात. त्या युरिनरी ब्लॅडरला कनेक्टेड असतात. त्या ब्लॅडरमध्ये युरिन जमा होते आणि एका विशिष्ट अमाउंट नंतर आपोआप ती बाहेर टाकली जाते. युरिनरी ब्लॅडर इज अ पाउच ऑफ मसल्स. तर त्या मसल्स काय करतात? युरिन धरून ठेवतात आणि त्याची कॅपॅसिटी संपली की ते बॉडीला एक्सक्रीट करायला सांगतात. सो अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये ब्लड फिल्ट्रेशन सारखं सुरू असतं आणि ब्लडमध्ये असलेल्या इम्प्युरिटीज काढून टाकण्याचं काम चालू राहतं. कारण ब्लड जसं मी म्हटलं इज द कनेक्टिंग टिश्यू. सगळीकडे ब्लड आहे आणि त्या ब्लडमध्ये इम्प्युरिटीज नाही असायला पाहिजे म्हणून त्याचं सारखं फिल्ट्रेशन होत असतं. ज्या लोकांमध्ये एक्सक्रीशन हवं तसं किडनीजमध्ये होत नाही किंवा किडनीमध्ये काही प्रॉब्लेम येतात, काही डॅमेज होतो, काही ऍक्सिडेंट्स होतात आणि किडनीज काम करत नाही त्यावेळेला डायलिसिस करावं लागतं. डायलिसिसमध्ये एक मशीन असतं, ज्याचा एक पार्ट आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करतात. तिथून सगळं शरीरातलं रक्त काढून घेतलं जातं. ते त्या मशीनमध्ये फिल्टर होतं आणि पुन्हा ते आपल्या शरीरामध्ये सोडलं जातं. जे काम खरं तर आपल्या किडनीज करतात, निरंतर करतात. जर ते त्या करू नाही शकल्या, तर डायलिसिस नावाचा एक वाढीव उपद्व्याप करावा लागतो. विचार करून बघा, देवाने आपल्या शरीरामध्ये किती गोष्टी किती सोप्या आणि फ्री ऑफ कॉस्ट दिल्यात आपल्याला. आपल्याला किंमत नसेल जोपर्यंत आपला एखादा पार्ट डॅमेज होत नाही. पण जेव्हा विचार करून बघा, की ज्या माणसाला हा त्रास होत असेल आणि त्याला डायलिसिस करता जावं लागत असेल, तर त्याच्या रेग्युलर सिस्टमला काम करत नाही म्हणून मशीनच्या सहाय्याने ते करून घ्यायचे. किती पेनफुल असेल आणि किती अ, जाणीव करून देणार असेल, की माझ्या किडनीज मला मदत का करत नाहीयेत. सो अशा पद्धतीने डायलिसिस इज द मेडिकल हेल्प, बट इट इज नॉट द सबस्टिट्यूट. तुमच्या किडनीज सारखं बेस्ट काही नाहीये. सो यू हॅव टू टेक केअर ऑफ द फूड दॅट यू ईट. यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर बॉडी. स्वतःला वाचवा, स्वतःला सांभाळा. हो की नाही? खूपदा मस्ती करता करता, आगाऊपणा करता करता आपण काही गोष्टी अनावधानाने करतो, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती होतो. हे आपल्या बॉडीच्या इंटरनल ऑर्गन्सवरती इम्पॅक्ट करतं आणि आपल्याला अंदाज पण येत नाही, की आपण किती मोठे डॅमेज स्वतःसाठी करून घेतो. विशिष्ट वयामध्ये म्हणजे तुम्ही आता ज्या वयामध्ये आहात, मस्ती करणं, खेळणं, उड्या मारणं, पडणं, लागणं हे खूप कॉमन आहे. यंग एजमध्ये माणसं हे सगळं करतात आणि हे खूप कॉमन असतं आणि कोणी मुद्दाम काही त्रास व्हावा म्हणून करत नाही. पण काही असे ऍक्सिडेंट्स होतात ज्याच्यामध्ये ह्या आतल्या व्हायटल ऑर्गन्सना धक्का पोचतो आणि मग ते त्यांचं काम बरोबर नाही करू शकत. ज्याचा परिणाम जेव्हा विशिष्ट वयानंतर शरीर थकायला लागतं आणि हवं तसं काम करत नाही, तेव्हा अशा सगळ्या गोष्टींमध्ये होऊ शकतं. सो आपल्याला देवाने दिलेल्या सगळ्या अवयवांची आपण नीट काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याला नीट सांभाळलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे का खेळू नका, पळू नका, पडू नका असं काही नाहीये. सगळं करायचं, पण स्वतःचा जीव सांभाळून करायचं. आजकाल मुद्दाम हे सांगायचं कारण असं आहे, की लोकांना प्रत्येक गोष्ट दाखवण्याची खूप सवय आहे. मी कुठेतरी मंदिरात गेलो हे दाखवण्याकरता फोटो काढून स्टेटसमध्ये टाकायचं असतं. कोणाला काही फरक नाही पडत, तुम्ही गेलात का नाही गेलात काय. ते दाखवण्याकरता म्हणून काही गोष्टी उगाच उपद्व्याप म्हणून केल्या जातात. त्याच्यामधनं जास्त रिस्की गोष्टी होतात. विषय जरी वेगळा असेल तरी आपल्या बॉडीशी कनेक्टेड आहे. म्हणून मुद्दाम सांगितलंय. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे हा. जी गोष्ट आपण मगाशी ओरली बोललो ती इथे आहे बघा. हे आपल्या किडनीचं सगळं स्ट्रक्चर आहे आणि किडनी जर तुम्ही अशी ट्रान्सव्हर्स सेक्शन अशी व्हर्टिकली कट केली, ट्रान्सव्हर्स नाही, व्हर्टिकल सेक्शन अशी अशी कट केली, तर ती कशी दिसते ह्याचं चित्र आहे. त्याच्यानंतर डायलिसिसचं मशीन कसं असतं बघा, त्याच्यामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हे काय आहे, युरिन कलेक्ट झालेली आहे, जी की आपल्या बॉडीमधनं ऑटोमॅटिक आपण युरिनेशन करतो तेव्हा बाहेर पडते. ते ह्या डायलिसिस सिस्टीममध्ये अशा पद्धतीने बाहेर काढलं जातं. कोऑर्डिनेशन हा दुसरा जो मुद्दा होता, त्याच्यामध्ये अच्छा आय वॉन्ट टू शो यू द टेक्स्ट बुक नाऊ. कारण आता कोऑर्डिनेशनचा सगळा पुढचा जो भाग आहे ना, तो पुस्तकामध्ये खूप चांगल्या रंगीत चित्रांच्या पद्धतीने दिलेला आहे. बघा, कोऑर्डिनेशनमध्ये आपल्याला काय बघायचं की आपली बॉडी कोऑर्डिनेट करते वेगवेगळ्या आजूबाजूच्या गोष्टींबरोबर. उदाहरणार्थ, तुम्ही कुठल्याही प्लांटला बघा. प्लांट्स काय करतात? ज्या बाजूला ऊन आहे त्या बाजूला ते झेपावतात. बरोबर? बघा, आपण आता ट्रान्सपोर्टेशन बघितलं. एक्सक्रिशन आपण मगाशी डिस्कस केलं होतं. बघा, एक्सक्रिशन इन प्लांट्स पानं पडणं, झाडाचा डिंक किंवा चीक येणं, हे प्लांट्सचं झालं. तसं ह्युमन्समध्ये आपण आताच किडनीज आणि त्याचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं. आता पुढची जी सिस्टीम आहे, अच्छा नेफ्रॉनचं जे स्ट्रक्चर मी तुम्हाला म्हटलं होतं, हे ग्लोमेरुलस ब्लड वेसल्सचा एक बॉल, नंतर ते एका एका किडनीच्या एका छोट्या पाउच मधला एक सेल हा आहे नेफ्रॉन. हा बघा किती मोठा डिटेल आहे. हो की नाही? मॅगीच्या एका राउंड सारखा किंवा एका काय बरं म्हणू आपण त्याला एका पार्ट सारखा. तर
असे आपले हे डायलिसिसचं इन्स्ट्रुमेंट जे आपण मगाशी बघितलं ते आहे. कोऑर्डिनेशनमध्ये आपल्याला हे बघायचंय, की कुठला पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आजूबाजूला असलेल्या गोष्टींना बघून स्वतःच्या बॉडीला चेंज करत राहतो. उदाहरणार्थ बघा, तुम्ही कुठलंही झाड प्रकाशाच्या दिशेने झेपावताना तुम्हाला दिसतं. ज्या बाजूला प्रकाश आहे त्या बाजूला त्याची वाढ होते. आता हे आहे एखाद्या कोणत्यातरी वेलीचं स्ट्रक्चर. तर वेली बघा, ज्या बाजूला आधार आहे ना, तिकडे वळतात. पण ज्या बाजूला जास्त सूर्यप्रकाश आहे, ज्या बाजूला जास्त पाणी आहे, तिकडे त्यांची मुळं जातात. ज्या बाजूला जास्त सूर्यप्रकाश आहे, तिकडे त्यांची पानं जातात. सो हे प्लांट्स डिसाईड करतात, की आपल्याला कुठे जायचंय. नंतर आहे पोलन ट्यूब ग्रोइंग टुवर्ड्स दी ओव्ह्यूल. ही तुमची पोलन ट्यूब आहे तुमच्या एका फ्लॉवरच्या मध्ये. तर ही इथून डेव्हलप होऊन आतमध्ये ओव्ह्यूलला कनेक्ट होण्याच्या दिशेने वाढतीये. द रिझन इज ह्याच्यामधनं रिप्रोडक्शन होणार आहे, ज्याची मदत त्या प्लांटला नवीन सीड डेव्हलप करण्याकरता आणि रिप्रोडक्शन करता, सो त्याला डेव्हलप करण्याकरता करता येणार आहे. सो असं हे स्ट्रक्चर आहे कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. याचा अर्थ असा आहे की सगळ्या बाहेरच्या कंडिशन्सला मॅच होणारी कंडिशन आपल्या बॉडीमध्ये आपण डेव्हलप करतो आणि त्याच्याप्रमाणे त्याला मुवमेंट देतो. त्याला ट्रॉपिझम म्हणतात. सोपं आहे. एक्सटर्नल स्टिम्युलसला आपली बॉडी जे काही रिॲक्ट करते त्याला आपण ट्रॉपिझम सिंपल भाषेमध्ये म्हणतो. प्लांट्स मधल्या या ट्रॉपिझमला जर आपण बघितलं तर त्याला ट्रॉपिक मुवमेंट असं म्हटलं जातं. शूट म्हणजे वरचं जे झाड असतं ते लाईटकडे जातं, त्याला म्हणतात फोटोट्रॉपिक मुवमेंट. फोटोट्रॉपिकचा अर्थ आहे लाईटाकडे असलेली मुवमेंट. आणि दुसरं मुळं जी असतात ती ग्रॅव्हिट्रॉपिक, म्हणजे जिकडे ग्रॅव्हिटी तिकडे आपोआप खाली खाली वाढतात आणि जिकडे पाणी तिकडे गेले तर हायड्रोट्रॉपिक मुवमेंट असं म्हणतात. आता किमोटॉपिक मुवमेंट म्हणजे काय? केमिकल्सचा रिस्पॉन्स म्हणून तिकडे त्या बाजूला ते जाणं. काही काही प्लांट्समध्ये काही विशिष्ट केमिकल्स काही ठिकाणी स्टोअर केलेले असतात. तिकडे जाण्याकरता ते आपोआप बदलतात. आता वरच्या उदाहरणामध्ये आपण जे पोलन ट्यूब बघितली ना, ती त्या ओव्ह्यूलकडे जाते कारण तिथे त्या पद्धतीचे केमिकल्स ठेवलेले असतात आणि आपल्याला कळतं, त्या प्लांटला कळतं की मला इथं जायचं कारण इथे हे केमिकल आहे ज्याची मला गरज आहे. ठीक आहे? एकच मिनिट, जस्ट 1 सेकंड. ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. चला, आपण बघत होतो ट्रॉपिक मुवमेंट्स. तर फोटोट्रॉपिक मुवमेंट आणि दुसरी जी होती केमोट्रॉपिक मुवमेंट, हायड्रोट्रॉपिक मुवमेंट आणि ग्रेव्हिटॉपिक मुवमेंट ह्या प्लांट्स दाखवतात आणि त्याच्यामधनं त्यांची मुवमेंट कळते आपल्याला, कोणत्या बाजूला त्या मूव्ह होणार आहेत. ठीक आहे. असंच काही मुवमेंट्स या स्पेसिफिक इन्सेक्टच्या बाबतीत किंवा काही दुसऱ्या प्लांट्सच्या बाबतीमध्ये पण आपल्याला बघता येतात. आता हे बघा, हे आहे टच मी नॉट, ज्याला आपण मराठीमध्ये लाजाळू म्हणतो. लाजाळूच्या प्लांटमध्ये काय होतं? जेव्हा आपण त्याच्या पानांना बोट लावतो तर ते बंद होतात. कारण काय आहे? कारण असं आहे, कुठल्याही झाडाला तुम्ही बघा, जेव्हा शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या जाऊन ते जेव्हा खातात की नाही प्लांट, तेव्हा ते बघतात ती पानं फ्रेश आहेत का नाही. अशी मेलेले, वाळलेले, अशी पडलेली पानं कुठलेच प्राणी खात नाहीत. फ्रेश, लिव्हिंग अशी ती पानं बघत असतात. जेव्हा त्या पानांना स्पर्श होतो तर ती आपोआप मिटतात. अशी कोमेजून गेल्यासारखी होतात. अशी पानं बघून कुठलाच अॅनिमल त्याला खायला जाणार नाही. म्हणूनच त्याने स्वतःला ही गोष्ट डेव्हलप करून घेतली आणि अशा पद्धतीने बदललंय. दुसरा याचा फीचर असा आहे की त्याला काटे आहेत. एक तर हे खुरटं झाड असतं, खाली असतं एकदम पसरलेलं, खूप असं उंच-बिंच होतच नाही. मग ह्या झाडाला खाऊ नये म्हणून त्याला तिथे काटे पण आहेत. तर या टच मी नॉट म्हणजे लादावच्या झाडाने स्वतःला वाचवण्याकरता कितीतरी गोष्टी स्वतःमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत. नंतर आहे व्हिनस फ्लायट्रॅप. हा दुसरा तुम्ही चित्रामध्ये जो बघताय, तो प्लांट तर अतिशय वेगळा आहे. त्याला आपण अं, काय बरं म्हणतो त्याला आपण भक्षक वनस्पती, भक्षण करणाऱ्या वनस्पती. म्हणजेच काय? वनस्पती पण त्या भक्षण करतात. प्राण्यांना म्हणजे लिव्हिंग अॅनिमल्सला खाऊ शकणाऱ्या अशा वनस्पती आहेत. असं का होतं? सिंपल आहे बघा. काही काही प्लांट्सना न्यूट्रिशन म्हणून जे काही नायट्रोजनस पार्ट्स पाहिजे असतात, ते तिथल्या मातीमध्ये मिळत नाही. मग ते प्लांट्स काय करतात?
ॲनिमल्सला किंवा इन्सेक्ट्सला खाऊन टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं, त्यांच्या बॉडीमध्ये आपोआप ॲनिमल बेस्ड अशा त्या गोष्टी येतात. आता ह्या व्हीनस फ्लाय ट्रॅपमध्ये काय होतं, ते असं ना मोत्याचे शिंपले कसे असतात शिंपले, अशा आकाराचं त्याचं स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये आहे ना, एक मस्त लिक्विड असतं जेलीसारखं आणि त्याचा एक असा मंद सुगंध येतो. तुम्हाला माहिती आहे ना, फुलांचा सुगंध हा वेगवेगळ्या कीटकांना आकर्षित करतो. काही माशा, काही मुंग्या, काही किडे सुगंधाकडे आकर्षित होऊन त्या पानांकडे जातात, त्या फुलांकडे जातात, त्याच्या मधाला खाण्याकरता जातात. इकडे तर तुम्हाला तो नेक्टर पण दिसतो, त्याचा सुगंध पण येतो. मग हे जे कोणी किडे, माशा जे कोणी असतात, ते खाण्याकरता म्हणून तिकडे जातात आणि ते जे असतं ते जेल, ते केमिकल असतं, ते त्यांना अडकवून टाकतं आणि त्यांना डिसॉल्व्ह करायला लागतं. आता यांना बाहेर पडायचं असतं. बाहेर पडण्याकरता ते धडपड करतात, पण त्याचे काटेरी पार्ट आहेत ना, त्याला असे बंद करून टाकतात. म्हणजे आत अडकलेला जो काही छोटासा किडा आहे, तो बंद झाला, की तो आतमध्ये तडफड, तडफड करून मरतो. खालून केमिकल आहे, वरून दरवाजा बंद आहे. म्हणजेच तो तिथे डिसॉल्व्ह होतो आणि त्याच्याकडे जाणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याच्या बॉडीमध्ये मिळून जातात. पुढचं एक खूप इम्पोर्टंट आणि आपल्या माहितीतलं आणि सगळ्यात सुंदर आपलं राष्ट्रीय फूल आहे कमळ. त्याच्याबद्दलची गोष्ट आहे बघा. कमळ पाण्यात असतं. कमळाची पानं खराब होत नाही, काहीच होत नाही. असं का होतं? कारण त्याच्या पानांवरती, त्याच्या पाकळ्यांवरती मेणाचा एक असा छान कोट तयार होतो. त्या मेणामुळे त्याच्या पाणी पडलं तरी ते गळून जातं. पाण्यात राहून सुद्धा ह्या वनस्पती सडत नाहीत. त्याच्यामध्ये कशी अडॅप्टेशन म्हणता येईल त्याला आपल्याला. आणि हे आहे बॅल्सम. त्याला आपण मराठीमध्ये गणपती उत्सवाच्या काळामध्ये पाऊस पडायला लागला, की अनेक ठिकाणी तुम्हाला तेरड्याची वेगळ्या वेगळ्या रंगाची सुंदर फुलं दिसतात. जाम जांभळी म्हणजे ही आहे अशी अशी लाईट जांभळी किंवा लाल, डार्क लाल, पिवळी, पांढरी असंख्य व्हरायटी लाईट गुलाबी रंगाची, लाईट ऑरेंज कलरची पण सुंदर फुलं असतात. ह्याचं उदाहरण का दिलं? त्याच्या ज्या बिया असतात ना, असं त्याचा खालच्या बाजूला त्याची बिया असते आणि जेव्हा अ, त्या बिया पूर्णपणे वाळतात, तेव्हा तशा फट्टकन फुटतात आणि लांबपर्यंत त्या बिया असतात. पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पुन्हा रुजतात. या सगळ्या म्हणजे त्या गोष्टी बदलून, बघून स्वतःला बदलणं. बरोबर? आता ह्युमन बॉडीमध्ये कोऑर्डिनेशन कसं होतं? ह्याला जोडून जी दुसरी सिस्टम असते, जी आहे आपली स्केलेटल सिस्टम. नुसतेच नसा असून काय उपयोग आहे? हाडं पाहिजे ना शरीरामध्ये. पण स्केलेटल सिस्टम आता आपल्याला अभ्यासाला नाहीये. आता आपल्याला फक्त नर्व्हस सिस्टम आहे. आपल्याला आजूबाजूला होणाऱ्या सगळ्या घटनांचं ज्ञान करून देण्याकरता आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत. 5 ज्ञानेंद्रिय आहेत आपल्याकडे. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा. या 5 सेन्सरी ऑर्गन्सचा वापर करून आजूबाजूला काय घडतंय ह्याचं सेन्सेशन आपल्या बॉडीला होतं. उदाहरणार्थ मी डोळे बंद करून जरी बसले आणि तिथे समोरच्या खोलीमध्ये उदबत्ती लावलेली असली, तरी त्याचा सुगंध माझ्या नाकापर्यंत येतो. मी टीव्ही बघत असते, समोर मी काहीतरी बघत असते, पण तिकडे मला काहीतरी कुकरची शिट्टी ऐकू येते. म्हणजे माझे डोळे काहीतरी बघतात आणि माझे कान दुसरं काम करतायत. एकाच वेळेला मला 2-3 गोष्टी करता येतात, कारण माझे सेन्सरी ऑर्गन्स जागृत असतात. माझ्या स्किनला समजतं, की काहीतरी गरम किंवा थंड ठेवलंय किंवा काहीतरी विचित्र लागतंय, मऊ लागतंय, खडबडीत लागतंय. हे सेन्सेशन आजूबाजूच्या गोष्टींचं करून देण्याकरता माझी स्किन मला मदत करते. आणि 5वा सगळ्यात महत्त्वाचा आहे टंग. टंग म्हणजे आपली जीभ. जिचे चोचले पूर्ण करता आपण भरपूर गोष्टी काही-काही खातो, पितो आणि भरपूर काही-काही हॉटेलिंग करतो, पाणीपुरी खातो, पावभाजी खातो. हे कशाकरता करतो? आपल्याला आवडतं म्हणून, टेस्टी असतं म्हणून. तर ते टेस्ट म्हणजे काय? आपली टंग आहे, बरोबर? त्या त्याच्यामधनं आपल्याला सेन्सेस कळतात, चवी कळतात आणि आपल्याला आपण काय खातोय हे समजतं. फळाची चव वेगळी, दुधाची चव वेगळी, भाजीची चव वेगळी, मिरच्या वेगळ्याच लागतात, भात वेगळा लागतो, वरण वेगळं लागतं. ह्या वेगळ्या-वेगळ्या चवी आपल्याला कशा कळल्या? आपल्या जिभेमुळे कळल्या, बरोबर?
म्हणजे ह्या 5 सेन्सरी ऑर्गन्सचा आपल्या शरीरामध्ये खूप महत्वाचा मोलाचा वाटा असतो. आजूबाजूला काय चाललंय हे आपल्याला सांगतं कोण? हे 5 जण. हं. ही ज्ञानेंद्रिय आहे, आपल्याला ज्ञान करून देणारी इंद्रिय असतात. पण ह्यांचं कनेक्शन कुठे असतं? बघा, माझ्या समोर जे झाड आहे, ते झाड आहे हे मला सांगतंय कोण? दिसतंय तर माझ्या डोळ्यांना. पण ते झाड आहे हे मला कसं कळलं? हे मला सांगितलं माझ्या ब्रेनने. आणि माझ्या ब्रेनला माहिती माझ्या मेंदूला माहिती की ही अशी रचना म्हणजे झाड. पण हे तिथपर्यंत गेलं कसं? डोळ्यांचं कनेक्शन मेंदूशी कसं काय गेलं? डोळे पुढे आहेत, मेंदू मागे आहे, काय आतमध्ये पाईप लावलेला आहे. ह्या सगळ्यासाठी नर्व्हस सिस्टम खूप मोठा रोल प्ले करते. माझ्या स्किनमध्ये माझ्या बोटाला इथे चटका आला. तर हा चटका माझ्या बोटाला लागला हे माझ्या मेंदूला समजतं आणि तो तिथे माझं बोट भाजेपर्यंत माझा हात खूप मागे आलेला असतो. हे कशामुळे होतं? माझ्या बॉडीमध्ये नर्व्हस कंट्रोल आहे. नर्व्हस म्हणजे काय नर्व्हस आहे तू, असा नर्व्हस नाही. नर्व्हस म्हणजे काय नर्व्हस, नर्व्हवाली न्यूरॉनची सिस्टीम. हे तुम्हाला दिसतंय का? एका कार्टून कॅरेक्टर सारखं चित्र आहे. जांभळं डोकं, पिवळी बॉडी, जांभळे पाय. ते ऑर्गेन कॉकरोच वगैरे नावाचे सगळे फालतू कार्टून्स की नाही, त्याच्यामध्ये असेच कार्टून्स, असेच चित्र चेहरे आणि काय काय असतात बघा. पण आता आपण जर बघतोय ते बायोलॉजी मधला एक खूप महत्वाचा पार्ट आहे. दिस इज नॉट अ कार्टून, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर नर्वस सिस्टीम विच इज कॉल्ड एज न्यूरॉन. म्हणजे नर्व्ह सेल हा एक सेल आहे. त्या सेल हे बॉडी पार्ट आणि ह्याच्या आणखी असाच सेल असेल. त्या सेलचे हे वरचे डेंड्राइट्स खालच्या भागाला जोडलेले असतात. म्हणजे एकाच्या मागे दुसरा, दुसऱ्याच्या मागे तिसरा, तिसऱ्याच्या मागे चौथा. असे कसे कसे लागलेले आहेत एकमेकांना चिटकलेले आहेत. एकाच्या शेपटीला दुसऱ्याचं डोकं, त्याच्या शेपटीला ह्याचं डोकं असे करून एकमेकांना जोडलेले असतात. ह्याला म्हणतात आपले नर्व्ह सेल्स म्हणजेच न्यूरॉन्स. आता ह्यांचा आपण जर विचार केला तर ह्याच्यामध्ये काय काय महत्वाच्या गोष्टी असतात. ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट अवर सराउंडिंग्स इज कलेक्टेड बाय द एंड्स ऑफ डेंड्राइट्स ऑफ द आपल्याजवळ जे काय चाललंय त्या सगळ्याची सगळी माहिती आपल्याला सेन्सरी ऑर्गन्स कडनं न्यूरॉन्स कडे द्यायची असते. आता हे कसं होतं? आपल्या बॉडीमध्ये आपले जे काही नर्वस सिस्टम आहे ती 3 भागात डिव्हाईड झालेली आहे. सीएनएस, पीएनएस आणि तिसरी जी आहे ती असोसिएशन किंवा बरं आता जरा ठेवा. आपल्या न्यूरॉन्सचे पण 3 भाग आहेत. सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. आता काय होतंय ते बघा. आपल्या बॉडीमध्ये सेन्सरी न्यूरॉन म्हणजे कोणते? मगाशी उदाहरण माझ्या बोटाला जर काही गरम लागलं, तर इथे जे काही न्यूरॉन आहेत, जे मला सेन्स करून देणार आहेत, ते आहेत माझे सेन्सरी न्यूरॉन. मोटर न्यूरॉन कोण आहेत? ते न्यूरॉन जे तिकडनं एक मेसेज घेऊन येतील आणि बोटाला म्हणतील, "बोटा आता तू मागे जा." असोसिएशन न्यूरॉन म्हणजे सेन्सरी आणि मोटर जिकडे कनेक्ट होतात. जी कनेक्टिंग छोटीशी लाईन असते, पाईप असतो, त्याला म्हणतात असोसिएशन न्यूरॉन. आता सेंट्रल नर्व्हस सिस्टम, पेरिफेरल नर्व्हस सिस्टम आणि ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टम म्हणजे काय? सीएनएस म्हणजे सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट सिस्टीम. आपली अख्खी बॉडी त्या बॉसच्या अंडर काम करते आणि तो बॉस आहे आपला ब्रेन. आणि ब्रेन मधून निघालेली जी शेपटी आहे ना, खाली वेणीसारखी, ती आहे आपला स्पायनल कॉर्ड. म्हणजेच काय? मज्जारज्जू. हं? काय चेतारज्जू. मराठीत मला माहित नाही काय म्हणतात. म्हणजे आपला स्पायनल कॉर्ड. ठीक आहे. चेतारज्जू. मज्जारज्जू म्हणजे अस्थींमध्ये असतो तो. तर ह्याच्यामध्ये चेतारज्जू म्हणजे ब्रेनचं एक्सटेन्शन आहे. तर आपला ब्रेन आणि आपला स्पायनल कॉर्ड हे आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टमचे सगळ्यात महत्वाचे पार्ट आहेत. तुमच्या शरीरामध्ये होणारी कुठलीही गोष्ट तुम्ही जागेपणी झोपलेले असताना, स्वप्नात असताना, बेशुद्ध असताना, कुठल्याही कंडिशनमध्ये जे काही होतं, सगळंच्या सगळं तुमचा ब्रेन तुम्हाला सांगत असतो. बरोबर? दुसरी आहे पेरिफेरल नर्व्हस सिस्टम. ह्या लाल-लाल रंगाच्या मागे खाली तुम्हाला शरीरामध्ये इकडे-तिकडे ज्या रेषा दिसतात ना, त्या काय आहेत? त्या आहेत
पेरिफेरल नर्व्हस पेरिफेरल आहे आजूबाजूच्या. या आजूबाजूला घडणारं सगळं हे आपल्या ब्रेनला आणि आपल्या स्पायनल कॉर्डलाच येऊन सांगणार आहे. काय आहे? आपल्या सेंट्रल नर्व्हस सिस्टीमचा सेकंडरी पार्ट आहे. आणि थर्ड आहे ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टीम. ती अशी नर्व्हस सिस्टीम आहे जी आपोआप तिचं तिचं काम करते. तुम्ही झोपलेले असलं तरी तुम्हाला चटका लागला की हात मागे येतो. तुम्ही झोपला त्यावेळी तुम्हाला मच्छर चावला तरी तुम्ही त्याला मारता, तुम्हाला माहितही नसतं. हे ऑटोनॉमिक होत असतं. ऑटोनॉमस म्हणजे आपोआप होत असतं. अशा आपल्या बॉडीमध्ये सीएनएस, पीएनएस आणि एएनएस आहेत. सेन्सरी, मोटर आणि असोसिएशन न्यूरॉन्स पण आहेत. वरती काय दिलं होतं? वरच्या पेजवरती जे आपण डिस्कस केलं तेच आहे, बरोबर? आता डेंड्राइट्स. बरं, हे जरा वाचूया आपण. ह्याच्यामध्ये थोडी आणखी माहिती आहे आपल्या न्यूरॉन बद्दलची. थोडं छोटं करते म्हणजे हा पार्ट आपला पूर्ण क्लिअर होईल. स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन द बॉडी आर कॉल्ड एज न्यूरॉन्स. आपण जे मगाशी बोललो हे आपल्या न्यूरॉनचं स्ट्रक्चर आहे म्हणून हे आपले स्पेशल सेल्स आहेत. न्यूरॉन्स आर द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्व सेल्स द लार्जेस्ट सेल्स इन द ह्युमन बॉडी. हे जे काही नर्व सेल्स आहेत ना हे आपल्या बॉडीमधले लार्जेस्ट सेल्स आहेत. मेनी मेजर अप टू अ फ्यू मीटर्स इन लेंथ. त्यातल्या काही काही तर काही मीटर लांब आहेत. कितीतरी मीटर लांब एक सेल. बापरे. नर्व सेल्स हॅव द ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस. त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे की ते इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स पुढे फॉरवर्ड पण करतात. द सेल्स that support the nerve cells and help in their functioning are called as न्यूरोग्लिया सेल्स किंवा बरोबर. म्हणजे आपला हा पूर्ण नर्व्स
हेलो, मेरी आवाज़ आ रही है अभी? ओह! पता नहीं, चलो ठीक है। सॉरी फॉर द नेटवर्क इश्यू दैट इज़ गोइंग ऑन हिअर. चलो, विल स्टार्ट अगेन. हां, तर आपण बघत होतो अं, आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या प्रोसेसेसपैकीची आता कोऑर्डिनेशन सिस्टम. तर कोऑर्डिनेशन सिस्टममध्ये आपण सुरुवात केली होती आपल्या न्यूरॉन्सच्या स्ट्रक्चरला. तर न्यूरॉन हे आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे सेल्स आहेत आणि त्याचं स्ट्रक्चर आपण जर बघितलं त्याच्यामध्ये आहेत ॲक्सॉन, त्याच्यामध्ये आहे सेल बॉडी आणि वरती आहे डेंड्रॉन्स. तर डेंड्रॉन्सला म्हणजे वरच्या बाजूला हे जे असे केसांसारखं स्ट्रक्चर आहे, इकडनं आजूबाजूला होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या काही सेन्सेस आहेत आजूबाजूचे, ते सगळं त्याची इन्फॉर्मेशन घेणं आणि ती खाली ट्रान्सफर करून ॲक्सॉनकडे देणं आणि इथून पुढच्या डेंड्राइट्सकडे देणं, अशी ही सिस्टम चालू असते. एक सेल दुसऱ्या सेलला कनेक्टेड, दुसऱ्या तिसऱ्याला कनेक्टेड अशी ही लांबच्या लांब चेन असते. म्हणून तर हे आपल्या बॉडीमधले सगळ्यात मोठे सेल्स असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते स्वतःचे स्वतः इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस बनवू शकतात आणि ते ट्रान्सफर करू शकतात. म्हणून एका ठिकाणी घडलेली एखादी गोष्ट, एका बोटाच्या कोपऱ्यावर घडलेली एखादी गोष्ट आपल्या स्पायनल कॉर्ड आणि ब्रेनपर्यंत जाऊ शकते बिकॉज दे आर कनेक्टिंग इट. दे आर कॅरिंग इट फ्रॉम वन प्लेस टू अदर. ठीक आहे. आता द केमिकल प्रोसेसेस बिगिन ॲट दोज एंड. बघा, all the information about the surroundings is collected by the ends or the dendrites of the neuron. The chemical process begins at those ends and electric impulses are generated which are conducted from the dendrites to the cell body. From the cell body to the axon and from the axon to the terminal. म्हणजे हे चालू राहतं. इकडनं तिकडे असं ही प्रोसेस इम्पल्स पाठवली जाते. These impulses are then to be transferred from these nerve cells to the next. Now, the impulse that reaches the terminal of an axon stimulates the nerve cells to secrete certain chemicals. These chemicals pass through a minute space called the synapse. Synapse, एक छोटासा gap between two adjacent neurons and generate the impulse in the dendrites of the next neuron. In this way, impulses are conducted in the body, and these impulses are finally conveyed by nerve cells to the muscle cells or the glands. थोडक्यात याच्यामध्ये असं आहे बघा, एका ठिकाणून समजा आजूबाजूला असलेल्या एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचा सेन्स कुठल्याही आपल्या सेन्सरी ऑर्गनला झाला, त्याला कनेक्टेड असलेल्या न्यूरॉनला ती गोष्ट आता इम्पल्स दुसरीकडे पुढे फॉरवर्ड करायची आणि आपल्या स्पायनल कॉर्ड किंवा ब्रेनपर्यंत पोहोचवायची. तर ती प्रोसेस एकाकडून दुसऱ्याकडून अशी चालत राहणार आहे. 2 न्यूरॉन्सच्या मध्ये एक छोटूसा एकदम मायन्यूट गॅप असतो, ज्याला सिनॅप्स म्हणतात. तिकडनं हा इलेक्ट्रोकेमिकल पल्स असा शॉक लागतो की नाही, असा जातो आणि ती इम्पल्स पुढे पास होत राहते. When an action or movement is to be brought about in the body, the work of the muscular system comes into that picture. म्हणजे एखाद्या गोष्टीला रिप्लाय म्हणून, जसं आपण आता मगाशी म्हणालो बोटाला चटका लागला तर हात मागे घेणं, ही कृती आहे ना, म्हणजे ही प्रतिक्षिप्त क्रिया आहे. तुमची इच्छा नसताना पण ते होतंय. तुमच्या बोटाला धक्का लागला, गरम लागलं, टोचलं, जळजळलं, काही झालं तरी पण ते हात आपोआप मागे घेतला जातो. त्याच्यामुळे तुमची मस्क्युलर सिस्टम आता कामामध्ये येणार आहे. सो मूव्हमेंट ऑफ मसल सेल्स इज एसेन्शियल टू ब्रिंग अबाउट एनी ॲक्टिव्हिटी. नुसत्या हातामध्ये न्यूरॉन्स असून उपयोग नाहीये. त्याला धरण्याकरता, त्याला खेचून घेण्याकरता मागे आपल्याकडे पाहिजे बोन्स आणि दुसरे मसल्स. When cells contract to the change their shape, movement occurs at the cellular level. Muscle cells have the ability to change their shape due to the special type of protein. Besides, due to these same proteins, cells become able to respond to electrical impulses of the nerves. Thus, we can say that the nervous system consists of a well-organized network of nerves which can conduct information in the form of electrical impulses from one part of the body to the other part. म्हणजेच काय, कुठल्याही शरीराच्या टोकावरती अगदी पायाच्या नखाला जरी लागलं तरी पण ते लागलंय हे कळण्यासाठी स्किनला धक्का लागल्यावरती आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचतं. बिकॉज दे ऑल आर कनेक्टेड. आता सीएनएस मध्ये काय आहे, सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, जे आपल्या बॉडीचे बॉस आहेत. The organization of the brain is extremely delicate and highly evolved. The brain is the main controlling part of the nervous system and it is safely located in the cranial cavity. क्रेनम म्हणजे ब्रेन, क्रेनियल कॅव्हिटी म्हणजे आपल्या ब्रेनची कॅव्हिटी. त्याला स्कल म्हणतो आपण. स्कल म्हणजे डोक्यातली कवटी.
त्या कवटीमध्ये सगळ्यांचा ब्रेन असतो, बरोबर? तर ते एका स्पेशल अशा ठिकाणी आपला ब्रेन लोकेटेड आहे आपल्या बॉडीमध्ये. द स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय द व्हर्टिब्रल कॉलम. आपल्या शरीरातल्या सगळ्या महत्त्वाच्या ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याकरता त्याच्या आजूबाजूला हाडं आहेत. बघा विचार करा कशी. ब्रेन इज व्हेरी डेलिकेट येट व्हेरी इम्पॉर्टंट. मग त्याला सांभाळण्याकरता तिथे स्कल आहे. स्कल म्हणजे कवटी. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट आहे स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्ड म्हणजे आपले चेतारज्जू. त्याच्या आजूबाजूला मज्जारज्जू म्हणजे काय आहे? स्पायनल कॉर्ड. बरोबर? अ, त्याच्या आजूबाजूला आहे व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे मणके, मणके एकावर एक एकावर रचलेले. जर असं त्याच्या मानेवरून हात फिरवा आणि खाली पाठीवरून तो हात असा खाली घ्या. तुमच्या हाताला ती हाडं लागतील. जे तुमचे मणके आहेत ना, त्या मणक्यांच्या मध्येच तुमचं स्पायनल कॉर्ड आहे आणि तीच त्याची प्रोटेक्टिंग साइड आहे. तिसरा आपला महत्वाचा जो ऑर्गन आहे तो आपला हार्ट, आपलं हृदय. ते इथे चेस्टमध्ये आहे. पण त्याच्या आजूबाजूला काय आहे? बरगड्या. म्हणजे सगळ्या व्हायटल ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याकरता बॉडीमध्ये काहीतरी शिल्ड आहे, जे की हाडांचं बनलेलं आहे. माणूस पडला, लागला, जर्क बसला, धक्का बसला, तर ह्या ऑर्गन्सला काही होऊ नये म्हणून त्याच्यावरती एक असा स्पेशल कोट दिलेला आहे बोन्सचा, ज्याच्यामुळे ते आतमध्ये सेफ राहतात. तसंच आपल्या लंग्सला प्रोटेक्ट करण्याकरता पण बरगड्या आहेत. बरगड्या तिथेच असतात. बऱ्याच मोठ्या असतात. तिथे आपल्या बाजूचे 2 लंग्स पण येतात. बरोबर? जसं आपण वरती मगाशी म्हणालो, किडनीज पण व्हायटल ऑर्गन आहेत. पण किडनीजना सांभाळण्याकरता असे काही आजूबाजूला हाडं नाहीयेत, म्हणून त्याला डॅमेज होऊ शकतो. ह्या ऑर्गन्सला डॅमेज झाला, हार्टला, ब्रेनला, स्पायनल कॉर्डला, तर माणसाला खूप भयंकर म्हणजे मरणासन्न अवस्थामध्ये जाईल अशी परिस्थिती असते. ब्रेनला लागलं तर कोमामध्ये जाऊ शकतो. स्पायनल कॉर्ड इथे मागे मेडुला ऑब्लिंगेटा जिथे सुरू होतं तिथं लागलं तर गेलाच मग तो, ढगातच गेला. नंतर आपल्या हार्टला लागलं, हार्टला इंजुरी झाली, तर आपल्याला माहिती आहे काही होऊ शकतं, बरोबर? तसंच किडनीजला इंजुरी झाली, तर त्या माणसाचं पूर्ण एक्सक्रिटरी सिस्टीम डॅमेज होतं. पण त्याला प्रोटेक्ट करण्याकरता अशी काही हाडं-बिडं नाहीत आजूबाजूला. जसं वरती आणि इकडे-तिकडे आहेत तसं. तर आपण म्हणतो या क्रेनियल कॅव्हिटीमध्ये आपला ब्रेन आहे. द स्पायनल कॉर्ड इज प्रोटेक्टेड बाय द व्हर्टिब्रल कॉलम, ज्याला आपण म्हणतो पाठीचे मणके. इन द स्पेस बिटवीन द डेलिकेट सेंट्रल नर्वस सिस्टम अँड इट्स बोनी कव्हरिंग आर द प्रोटेक्टिंग लेयर्स कॉल्ड द मेनिंजेस. बघा, द स्पेस बिटवीन डेलिकेट CNS and its bony covering are the protective layers called the meninges. आपल्या स्पायनल कॉर्डच्या आणि मणक्यांच्या आजूबाजूला जी काही सगळी हाडं आहेत ना, म्हणजे जी स्पेस आहे त्याच्यामधली बोनी कव्हरिंगची, बोनी कव्हरिंग म्हणजे आपल्या हाडांची कव्हरिंग आणि मधली जी आपली CNS आहे, त्याचबरोबर आपला ब्रेन आणि त्याच्यावर असलेलं स्कल याच्यामधली जी स्पेस आहे, ती ती जी प्रोटेक्टिव्ह लेयर त्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामुळे तो शॉक ॲब्सॉर्ब केला जातो त्या स्पेसमधला, त्याला म्हणतात मेनिंजेस. Cavities present in the various parts of the brain are called as ventricles. Cavities present in the various parts of the brain are called as ventricles, but the long tubular cavity of the spinal cord is called as the central canal. आपल्या स्पायनल कॉर्डची जी लांब अशी कॅव्हिटी आहे की नाही, लांब ट्यूब सारखी, त्याला म्हणतात सेंट्रल कॅनल. आणि कॅव्हिटीज प्रेझेंट इन द व्हेरियस पार्ट्स ऑफ द ब्रेन, आपल्या ब्रेनच्या वेगवेगळ्या ठिकाणी काही कॅव्हिटीज आहेत, त्याला वेंट्रिकल्स म्हणतात. ठीक आहे. द वेंट्रिकल्स, सेंट्रल कॅनल अँड द स्पेसेस बिटवीन द मेनिंजेस आर फिल्ड विथ द सेरिब्रोस्पायनल फ्लुइड. जिथे जिथे गॅप आहेत ना, तिथे तिथे ते भरण्याकरता एक स्पेशल लिक्विड आहे आपल्या बॉडीमध्ये, त्याला म्हणतात सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. सेरेब्रो म्हणजे ब्रेन, स्पायनल म्हणजे स्पायनल कॉर्ड आणि फ्लुइड म्हणजे लिक्विड. तर हे लिक्विड काय करतं? शॉक ऍब्झॉर्ब करण्याचं काम करतं, प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला उदाहरण सांगते मी. तुम्ही कुठलंही ऑनलाईन एखादी गोष्ट ऑर्डर केली. समजा तुम्ही Amazonवरनं किंवा Mishoवरनं किंवा काय Flipkartवरनं कुठल्या याच्यातनं एक फोन तुम्ही मागवला. ऑनलाईन परचेस केला, एक फोन तुम्ही मागवला. तो फोन कसा येतो? एका डब्यामध्ये येतो. हं? त्या डब्यामध्ये फोन नुसताच ठेवलेला असतो का? नाही. तुमचा फोन आणि तो डब्बा ह्याच्यामध्ये काहीतरी ठेवलेलं असतं. हा जो डबा आहे ना, जिकडनं तो आपला फोन त्यांनी दुकानामधनं पॅक केला, त्याला रॅप केला आणि आपल्या पत्त्यावर पाठवला. या पूर्ण प्रवासामध्ये तो डब्बा अनेक ठिकाणी आपटतो, पडतो. या गाडीतून त्या गाडीत, वरच्या बॉक्समधनं खालच्या बॉक्समध्ये, या माणसाकडून त्या माणसाकडे, त्याच्या बॅगेतून ह्याच्या बॅगेमध्ये अनेक ठिकाणी तो आपटला जातो. पण आपला फोन फुटलेला मिळतो का आपल्याला? नाही.
जसा तो तिकडे पॅक होतो, जसा तो बनतो तसाच तो आपल्या घरी येतो. कारण की त्याचं पॅकिंग परफेक्ट झालेलं आहे. आता आपला ब्रेन आणि स्कल म्हणजे आपली मेंदूची कवटी आणि आपला ब्रेन ह्याच्यामध्ये काही अंतर आहे. कारण एक बाजू स्किनची आहे आणि एक बाजू हाडांची आहे. हाड ऑलरेडी कडक असतं. तुमचा ब्रेन त्याच्यावर आपटला की तुमच्या ब्रेनला लागणार नाही का? घासलं जाणार नाही का? तसंच तुमचा स्पायनल कॉर्ड हा मऊ आहे. त्याच्यामध्ये इट इज मेड अप ऑफ कंप्लीटली मसल्स ना, न्यूरॉन्सचं बनलेलं आहे. आणि आजूबाजूला त्याच्या मणके आहेत. मणके काय आहेत? कडक आहेत. बरोबर की नाही? विचार करा तुमची हाडच बघा ना, नखं. तुमची हाडच आहेत. दात जी दिसतायत ती हाडं ही आहेत आपली. दात बघा किती कडक आहेत. दाताला एखादी गोष्ट आपटली की ती तुटू शकते. तुम्ही तोडता दाताने फळं, भाज्या, वस्तू सुद्धा. सो इतकी कडक आपली हाडं असतात. अशा हाडांच्या मध्ये तुमची स्पायनल कॉर्ड आहे. त्याच्यावर आपटली, तुटली, कापली गेली तर असं होऊ नये म्हणून हाडांच्या आणि या मसल्सच्या मध्ये एक गॅप आहे आणि ती गॅप भरलेली आहे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडने. हे स्पेशल फ्लुइड आहे, काइंड ऑफ जेल. ह्या जेलमुळे ती जागा तर भरली जाते आणि शॉक ऍब्झॉर्ब होतो. तुम्ही उड्या मारा दणादण दणादण खूप वेळ. तुमच्या ब्रेनलाही काही होणार नाही, तुमच्या स्पायनल कॉर्डलाही काही होणार नाही. त्या गॅपमध्ये हे जे फ्लुइड आहे ते त्याला वाचवतं. घर्षणापासून, आपटण्यापासून, फुटण्यापासून. सो हे ह्या सेरिब्रो स्पायनल फ्लुइडचं महत्वाचं काम आहे टू ॲब्झॉर्ब द शॉक्स आणि सप्लायज न्यूट्रिएंट्स. नुसतेच काय प्लास्टिक सारखं किंवा त्या ह्याच्यासारखं त्याचं काम नाहीये. इट इज ऑल्सो सप्लाइंग द न्यूट्रिएंट्स टू द सेरेब्रल नर्वस सिस्टीम. त्याला चांगलं खाद्य मिळावं आणि त्याचं प्रोटेक्शन व्हावं. म्हणजे इट इज लाईक अवर मदर ना. आई पण चांगला खाऊ पिऊ घालते आणि आपल्याला सांभाळते. तसं काम आहे त्याचं. नाउ नेक्स्ट इज धिस. द ब्रेन ऑफ अन ॲडल्ट ह्युमन वेट्स अबाउट 1300 टू 1400 ग्रॅम्स. जवळपास 1.5 किलो म्हणता येईल. 100-200 ग्रॅम इकडे तिकडे. 1.5 किलोचा मेंदू आहे आपला. आपण वापरतो किती? छटाकभर पण वापरत नाही कधी-कधी. अँड कन्सिस्ट्स ऑफ अप्रॉक्सिमेटली 100 बिलियन न्यूरॉन्स. 100 बिलियन म्हणजे किती असतात? नॉर्मल थाउजंड्स मध्ये सांगून मला मेसेज करा तुम्ही की एक 1 बिलियन म्हणजे किती थाउजंड्स. तसे 100 बिलियन न्यूरॉन्स आपल्या ब्रेनमध्ये असतात. आणि वजन असं जवळपास 1.5 किलो. द लेफ्ट साइड ऑफ द ब्रेन कंट्रोल्स द राईट साइड ऑफ द body, and the right side of the brain consists or controls the left side of the body. In addition, the left side of the brain controls the speech and conversation, writing, logical thinking parts, whereas the right side आर्टिस्टिक ॲबिलिटीज. हे सोप्या भाषेत समजून घ्या. हे राईट लेफ्ट काय आहे? आपल्या ब्रेनचे वरून बघितलं की 2 भाग होतात. इथे चित्रात दाखवलंय. तुम्ही असं जर कापलं तर आपला मेंदू 2 भागांमध्ये दिसेल. एक डावी बाजू आहे, उजवी बाजू. तर जो राईट ब्रेन आहे म्हणजे जो राईट ब्रेन म्हणजे राईट बाजू आहे, तो आपल्या डाव्या अंगाला पूर्ण कंट्रोल करतो. इकडचा ब्रेन लेफ्ट साइडला कंट्रोल करतो आणि इकडचा ब्रेन राईट साइडला कंट्रोल करतो. मग जर तुम्ही राईटी असाल तर तुमचा कुठला ब्रेन तुम्हाला कंट्रोल करतोय? लेफ्ट ब्रेन. म्हणजे तुमच्या लेफ्ट ब्रेन मध्ये कोणते कोणते सेंटर्स असतात? जे सगळे लोक राईटी आहेत त्या सगळ्यांमध्ये हे कॉमन फीचर्स तुम्हाला दिसतील. चांगलं बोलतात, चांगलं लिहितात, लॉजिक चांगलं असतं, थिंकिंग चांगलं असतं. हे सगळे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे जवळपास सगळ्यांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त होतात, पण हे सेम असतात. चांगलं लिहिणं, बोलणं, कम्युनिकेशन करणं हे सगळे आपल्या राईट साइडची कामं आहेत, जी लेफ्ट साइडने कंट्रोल होतात. कारण लेफ्ट ब्रेनमध्ये ते सेंटर्स आहेत. लॉजिक, थिंकिंग, मेमरी हे सगळं तिकडे. पण जे लोक राईट ब्रेन कंट्रोल्ड आहेत म्हणजे जे लोक लेफ्टी आहेत, तुम्ही बघा त्यांचं इमॅजिनेशन, त्यांची चित्र, त्यांचं म्युझिक हे काहीतरी वेगळंच असतं. हे ओरिजिनल असतं. बिकॉज त्यांचा हा जो काही पार्ट आहे, लेफ्ट पार्ट ब्रेनचा, तो त्यांना कंट्रोल करत नाही. त्यांचा राईट पार्ट त्यांना कंट्रोल करतोय. म्हणून राईट पार्टमध्ये इंट्युशन, क्रिएटिव्हिटी, आर्ट, म्युझिक आणि होलिस्टिक थिंकिंग, एखादी गोष्ट 3 डायमेन्शन मध्ये बघणं, व्हिज्युअलाइज करणं, ह्या सगळ्या गोष्टी राईट ब्रेन करतो. म्हणून ते लेफ्टी असतात आणि त्यांचं सगळंच वेगळं असतं. ते फास्ट असतात, त्यांची कामं वेगळी असतात आणि ती आपल्या कामांपेक्षा वेगळी दिसतात. कधी एखाद्या त्यांचं अक्षर आपल्याला घाण वाटेल, पण त्या अक्षरामध्ये काहीतरी क्रिएटिव्हिटी असते. आपण आपलं ए, बी, सी, डी बरं का. म्हणून मला हा फरक खूप चांगला कळतो कारण की आमच्या घरामध्ये एक लेफ्टी माणूस आहे आणि मी स्वतः राईटी आहे. सो ह्या गोष्टींमध्ये हे बेसिक आपल्याला कळतं की ते क्रिएटिव्ह असतात. त्यांचं इंट्युशन, त्यांना इनर गोष्टी कळतात, आतून कळतात. कारण की त्यांचा हा जो ब्रेन आहे, राईट ब्रेन, हा तसा डेव्हलप असतो बऱ्यापैकी. ठीक आहे. आता आपल्या ब्रेनचे किती महत्वाचे भाग आहेत ते आपण बघूया.
इन जनरल तुम्ही बघितलं तर आपल्या ब्रेनचे 4 महत्त्वाचे भाग होतात. सगळ्यात पहिला आहे सेरेब्रम, मग आहे सेरेबेलम, मग आहे मेडुला ऑब्लॉंगेटा आणि मग आहे स्पायनल कॉर्ड. आज आपला सेरेब्रम होईल. सेरेब्रम झालं की आपण थांबूया. सेरेब्रम म्हणजे आपल्या ब्रेनचा सगळ्यात मोठा वरचा, द बिगेस्ट पार्ट, द लार्जेस्ट पार्ट अँड इट कन्सिस्ट्स ऑफ दी 2 सेरेब्रल हेमिस्फिअर लेफ्ट आणि राइट हे 2 हेमिस्फिअर जे आहेत ब्रेनचे, ते सेरेब्रम जे आहे ते आपला मेन पार्ट आहे, मोठा पार्ट. And these hemispheres are joined with each other with the help of tough fibers and tracts. काही नर्व्सने ते एकमेकांना बांधलेलंय, टाईट केलंय, जोडलं गेलंय. काही धागे धागे असतात ना, टफ फायबर्स एकमेकांना बांधले गेलेत. द सेरेब्रम ऑक्युपाइज 2/3 ऑफ द ब्रेन. आपल्या ब्रेनचा 2/3 भाग हा आपल्या सेरेब्रममुळेच ऑक्युपाय झालाय. Hence it is called the large brain, मोठा मेंदू. Its surface has deep irregular ridges and grooves which are called as convolutions. तुम्ही ब्रेनचे चित्र बघितलं असेल कुठल्याही, अगदी तुम्ही YouTube किंवा गुगलवरती जरी टाकलं तरी पण ब्रेनच्या चित्रामध्ये तुम्हाला ना असे खड्डे 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 असं 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 दिसेल. त्याला कॉन्व्होल्युशन्स म्हणतात. Convolutions increase the surface area of the cerebrum and therefore a large number of nerve cells can be accommodated. It is just like that. समजा तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जायचंय आणि तुमच्याकडे एक बॅग आहे. त्या बॅगेत तुम्ही कपडे कसेही कोंबलेत, तर किती कपडे बसतील त्याच्यामध्ये? बरेच कमी बसतील. पण त्याच बॅगेत तुम्ही कपड्यांची घडी-बिडी घालून त्यांना व्यवस्थित उभं आडवं लावलं, तर तुम्ही खूप सारं सामान त्याच्यामध्ये मावू शकता. ब्रेनची जागा एवढीच आहे, स्कल. त्याच्यामुळे तुम्हाला खूप काही-काही ॲड करायचंय. म्हणून तुमच्या ब्रेनमध्ये सुद्धा कॉन्व्होल्युशन्स आहेत आणि त्या कॉन्व्होल्युशन्स मध्ये खूप स्पेस आहे. म्हणजेच काय? युअर ब्रेन इज अ स्मार्ट मशीन. सेरेबेलम, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड वी विल सी नेक्स्ट टाईम. आज आपण जे काही बोललो, जे काही डिस्कस केलं आपल्या ब्रेनबद्दल, दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि पुढच्या वेळेला आपण ह्याचा नेक्स्ट पार्ट बघूया आणि मग त्याच्या आणखी आणखी एका लेक्चरनंतर मोस्टली आपला हा धडा संपेल. सो वी विल मीट नेक्स्ट टाईम. आणि अं, त्यासाठी हा धडा तुम्ही वाचा. सो इफ यू हॅव एनी डाउट्स यू कॅन आस्क मी. थँक यू सो मच. थँक यू संगीता मॅम. बाय मुलांनो.